आणि आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून समोर येते। MIM कडून महानगरपालिका निवडणुकीमधील उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर झालेली आहे। माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीमधील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि जालना येथील उमेदवारांचा समावेश आहे। मोहसिन शेख या संदर्भातली माहिती देतात। मोहसिन, एकीकडे अनेक पक्षांची युती आघाडी होतीये, मात्र जागा वाटपाचा तिढा त्यांच्यामध्ये अडकलेला असताना आता एकीकडे MIM न मात्र जागा वाटपामध्ये आणि उमेदवारांची यादी जाहीर करत आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे। तृप्ती, नक्कीच सर्वच पक्षांच्या अजून युती आघाड्यामध्ये सगळ्या गोष्टी अडकलेल्या आहे। असं असतानाच MIM ने पहिली आपली अधिकृत यादी जाहीर केलेली आहे। संभाजीनगरमधील 8, जालन्यातील 1 आणि नाशिकमधील 3 उमेदवारांची नावं जी आहेत तर ती इम्तियाज जलील जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी जाहीर केलेली आहे। त्यामुळे एकंदरीत MIM ने ज्या पद्धतीने स्वबळाचा आधी नारा दिला होता त्यानुसार प्रत्यक्षात आता निवडणुकीच्या रिंगणात उतरताना MIM आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचाच भाग म्हणजे पहिली यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे आणि टप्प्याटप्प्याने सगळेच उमेदवार जाहीर केले जातील। संभाजीनगरचा विचार केला तर 115 वार्ड आहे आणि 29 प्रभाग आहे, तर यातील 8 उमेदवारांची आतापर्यंत या नावं जी आहेत तर संभाजीनगरची जाहीर करण्यात आलेली आहे आणि पुढील काही दिवसात इतर उमेदवारांची नावं देखील जाहीर केली जाणार आहे। त्यामुळे सध्याच्या महाराष्ट्रातील या महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात MIM ने पहिल्यांदा आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तृप्ती, निश्चित मोहसिन, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।